सर्वसाधारणपणे जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो ना, तेव्हा तिथे अचूकतेची एक मोठी अपेक्षा असते. अगदी बरोबर. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगसारखी. समजा एखाद्याच्या हाताचं हाड मोडले, तर एक्स-रे मशीनमध्ये ती तुटलेली पांढरी रेषा अत्यंत स्पष्ट दिसते. तिथे कोणताही संभ्रम नसतो. डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवून थेट म्हणतात की हे पहा इथे मोडलंय आणि यावर हाच उपाय आहे. हो, ते अगदी ब्लॅक अँड व्हाईट असते. मोडले आहे किंवा नाही. आणि मानवी मेंदूला गोष्टी अशा दृश्य स्वरूपात पाहायला किंवा त्यांचं वर्गीकरण करायला खूप आवडते. कारण अनिश्चिततेपेक्षा अशा स्पष्ट गोष्टीत एक प्रकारचा मोठा दिलासा असतो ना. नक्कीच. पण जेव्हा आपण मानवी मन, मानवाचा अढळ विश्वास आणि आपल्या वास्तविकतेला आकार देणाऱ्या अदृश्य शक्तींच्या दुनियेत पाऊल ठेवतो, तेव्हा अचानक ते एक्स-रे मशीन काम करणं थांबवतं. अगदी खरंय. तिथे कोणतीही स्पष्ट रेषा नसते. हो ना? तिथे कोणतीही स्पष्ट पांढरी रेषा दिसत नाही. आपण एका अशा विश्लेषणात्मक लँडस्केपकडे पाहत असतो, जे खरं सांगायचं तर खूपच गुंतागुंतीचं आणि अस्पष्ट आहे. हो, यालाच आपण वैद्यकीय निदानातील संभ्रमावस्था म्हणू शकतो. जिथे ठोस काहीच नसते, सगळीकडे केवळ राखाडी छटा असतात. मन आणि शरीराचा संबंध हा असाच एक गूढ विषय आहे. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाचा विषय अत्यंत रंजक आहे. आज आपण अशा काही वैविध्यपूर्ण मूळ साहित्याचा आणि माहितीचा वेध घेणार आहोत, ज्यात ध्यान, दृश्यांकन, उच्च शक्तीशी जोडले जाणे आणि अगदी ख्रिश्चन फेथ हिलिंग यांसारख्या संकल्पनांचा समावेश आहे. हे खूपच रंजक होणार आहे. हो, पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करूया. या प्रवासात आधुनिक वैज्ञानिक तंत्रे आणि धार्मिक किंवा आध्यात्मिक समजुती एकमेकांना भिडताना दिसतील, पण आपण कोणत्याही एका विचारसरणीच्या किंवा धर्माच्या बाजूने उभे राहणार नाही आहोत. या साहित्यात नक्की काय दडले आहे आणि मानवी मनाचे सामर्थ्य वास्तवाला कसे बदलू शकते हे निष्पक्षपणे समजून घेणे एवढाच आपला उद्देश आहे. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. दररोजच्या धावपळीत शांतता आणि प्रगती कशी साधता येईल यावर आपण लक्ष केंद्रित करूया. बरं. या प्रवासाची सुरुवात अत्यंत पायाभूत पातळीवरून करावी लागेल. कारण जोपर्यंत आपण बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत आपण कुठेतरी अपयशी ठरतो. खरी सुरुवात अंतर्मनापासून होते. आणि तिथेच मला एका गोष्टीने खूप अस्वस्थ केले. या सर्व साहित्यामध्ये एक आकडा असा आहे जो खरोखरच धक्कादायक आहे. कोणता? माणसाच्या मनात दररोज सुमारे 60,000 विचार येतात. 60,000! हो, तो आकडा खरंच खूप मोठा आहे. म्हणजे हा तर मेंदूच्या आत एक असा महामार्ग आहे जिथे सतत ट्रॅफिक जाम सुरू असतो. आपण कधीच शांत नसतो का? तो ट्रॅफिक जॅमच आपल्या बऱ्याच मानसिक आणि शारीरिक समस्यांचे मूळ आहे. ज्या साहित्याचा आपण अभ्यास करत आहोत त्यात मनाची तुलना एका अत्यंत शांत सरोवराशी केली आहे. हे रूपक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे शांत पाणी. हो, कल्पना करा, एक नितळ शांत सरोवर आहे. पण जेव्हा कोणी त्यात एखादा दगड फेकतं तेव्हा काय होतं? साहजिकच तिथे तरंग निर्माण होतात, पाणी गढूळ होते. आणि जर मी सतत त्यात दगड फेकत राहिलो तर ते पाणी कधीच शांत होणार नाही. ते सतत अस्वस्थ राहील. नेमके हेच आपण आपल्या मनासोबत करत असतो. हे दगड म्हणजे आपले रोजचे नकारात्मक विचार, भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची चिंता. अरेच्छा! या सततच्या विचारांमुळे तणावाचे तरंग निर्माण होतात. साहित्यात या स्थितीला अत्यंत कडक शब्दात एक जिवंत कचराकुंडी म्हटले आहे. म्हणजे लिव्हिंग ट्रॅश कंटेनर. बापरे, जिवंत कचराकुंडी हा शब्द खूपच जड आहे. हो ना. जर आपण रोजच्या रोज मनातील हा भावनिक कचरा साफ केला नाही तर मीडियामधून, आजूबाजूच्या लोकांकडून येणारी नकारात्मकता तिथे सतत साचून राहते. हे ऐकल्यावर मला एका स्मार्टफोनची आठवण येते. कसं काय? म्हणजे जर माझ्या फोनमध्ये बॅकग्राऊंडला 50 वेगवेगळे ॲप्स एकाच वेळी सुरू असतील तर फोन गरम होतो, हँग होतो आणि त्याची बॅटरी वेगाने संपते. अगदी बरोबर उदाहरण आहे. मग त्याला फॅक्टरी रिसेट करण्याची किंवा कमीत कमी रॅम क्लिअर करण्याची गरज असते. ध्यान करणे म्हणजे मेंदूचा हा रॅम क्लिअर करण्याचा प्रकार आहे का? हे रूपक अगदी अचूक आहे. पण त्यात एक अत्यंत रंजक पुढचा टप्पा आहे. जेव्हा तुम्ही फोनचा रॅम क्लिअर करता तेव्हा मुख्य प्रोसेसर पूर्ण क्षमतेने काम करू लागतो, बरोबर? हो, फोन फास्ट चालतो. साहित्यानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या बुद्धिमत्तेचा केवळ 1% भाग वापरतो, जो आपल्या शारीरिक अहंकाराद्वारे किंवा इगोद्वारे नियंत्रित असतो. तोच तो रॅम आहे जिथे ते 60,000 विचार सतत अडकलेले असतात. थांबा,
म्हणजे फक्त 1%? मग उरलेला 99% भाग कुठे असतो? तो 99% भाग तुमच्या सुप्त मनात दडलेला असतो, म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो शारीरिक अहंकाराच्या नियंत्रणाबाहेर असतो. ओके. ध्यान हे केवळ कचरा साफ करण्याचे काम करत नाही, तर ते त्या 99% प्रोसेसरचा रस्ता मोकळा करते. जेव्हा आपण ध्यानाद्वारे ती 1%ची जागा मोकळी करतो, तेव्हा सुप्त मनातून नवीन कल्पना, प्रेरणा आणि अत्यंत अचूक निर्णय घेण्याची क्षमता पृष्ठभागावर येते. म्हणजे जे महान कलाकार, संगीतकार किंवा शास्त्रज्ञ असतात, ते नकळतपणे याच सुप्त मनाचा वापर करत असतात का? अगदी, ते त्याच सखोल पातळीवरून काम करत असतात. म्हणजे ध्यान ही काही फक्त डोळे मिटून एका जागी बसण्याची निष्क्रिय कृती नाहीये, तर ती एक अत्यंत सक्रिय प्रक्रिया आहे, जी आपल्या मेंदूच्या खऱ्या हार्ड ड्राईव्हला ॲक्सेस करते. नक्कीच. पण याचा एक थेट शारीरिक फायदा देखील साहित्यात नमूद केला आहे ना. निद्रानाश किंवा इन्सोम्निया बरा होण्याविषयी तिथे काहीतरी म्हटलं आहे. हो, झोप न येण्याचे मुख्य कारण काय असते? रात्री डोकं उशीवर टेकवल्यावर अचानक दिवसभराचे विचार आणि चिंता सुरू होतात. हो, ते 60,000 विचार पुन्हा डोक्यावर काढतात. बरोबर. साहित्यात स्पष्ट केले आहे की जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्ही दिवसा साचलेला हा भावनिक कचरा आणि अस्वस्थता आधीच प्रक्रियेत आणून नष्ट केलेली असते. म्हणजे झोपण्यापूर्वीच रॅम क्लिअर केलेला असतो. होय. त्यामुळे मध्यरात्री सुप्त मनाला तो कचरा साफ करण्यासाठी जाग येत नाही. तुमची झोप अधिक गाढ आणि सलग लागते. ठीक आहे. म्हणजे ध्यानामुळे आपण कचरा साफ केला, सरोवराचं पाणी आता पूर्णपणे शांत झाले, मेंदूचा रॅम क्लिअर झाला. पण नुसतं रॅम क्लिअर करून काय उपयोग? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? जर फोनमध्ये नवीन ॲप्स नसतील तर तो रिकामाच राहील ना. त्या शांत पाण्यावर काहीतरी चित्र उमटायला हवे आणि मला वाटते इथूनच दृश्यांकन किंवा व्हिज्युअलायझेशन तंत्राचा प्रवेश होतो. अगदी बरोबर ओळखलत. पण मला इथे थोडं थांबून विचारायचंय. हे सर्व ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं, पण दृश्यांकन म्हणजे नक्की काय? फक्त एखादा विजन बोर्ड तयार करणे, त्यावर आलिशान गाड्यांचे आणि मोठ्या घरांचे फोटो चिकवटवणे आणि ते रोज बघत बसणे, यात काही तथ्य आहे का? हो, केवळ भिंतीवर चित्रे लावणे आणि ती पाहणे हा या प्रक्रियेचा खूपच उथळ भाग झाला. साहित्यानुसार ते पूर्णपणे अपुरे आहे. अच्छा. दृश्यांकन ही एक अत्यंत सखोल आणि मनोवैज्ञानिकदृष्ट्या सक्रिय प्रक्रिया आहे. नुसते ध्येय डोळ्यांसमोर असणे पुरेसे नाही. ते प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर कसे वाटेल याची शारीरिक आणि भावनिक जाणीव निर्माण करणे यामध्ये अभिप्रेत आहे. पण हे खऱ्या अर्थाने कसं काम करतं? तिथे दृश्यांकन स्क्रिप्टबद्दल काहीतरी माहिती दिली आहे? हो, व्हिज्युअलायझेशन स्क्रिप्ट. म्हणजे भविष्यातील यशस्वी व्यक्ती म्हणून स्वतःलाच एक डायरी लिहायची. प्रिय डायरी, आजचा दिवस खूप छान होता, मला प्रमोशन मिळालं, असं काहीतरी ध्येय आधीच साध्य झाले आहे असे मानून लिहायचे. बरोबर. आणि सोबतच सेल्फ हिप्नोसिसच्या टेप्स बनवायच्या, जिथे स्वतःचाच आवाज रेकॉर्ड करून ऐकायचा की तू एक अत्यंत यशस्वी मॅनेजर आहेस, लोक तुझा आदर करतात. हो, आणि यात सर्वात महत्वाची अट आहे की लिहिताना किंवा ऐकताना 5ही ज्ञानेंद्रियांचा वापर करायला सांगितला आहे. 5ही ज्ञानेंद्रिये म्हणजे कसं? तुम्ही जे लिहित आहात त्यात तो आनंद, तो स्पर्श, आजूबाजूचा आवाज या सर्वांची अत्यंत सूक्ष्म कल्पना करायची आहे. जणू काही ते आत्ताच घडत आहे. इथेच माझा सर्वात मोठा आक्षेप आहे. आणि इथेच विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. काय आक्षेप आहे? हे सर्व केवळ दिवसा स्वप्न पाहण्यासारखे, म्हणजे डे ड्रीमिंग सारखे नाही का? म्हणजे जर मी डायरीज खोटेच लिहिले की मी एका मोठ्या कंपनीचा CEO झालो आहे आणि स्वतःला स्टेपवर ऐकवले, तर त्याने माझ्या बँक खात्यात अचानक पैसे थोडेच जमा होणार आहेत. हां, तो संशय येणं साहजिक आहे. हा एक प्रकारचा स्वतःला दिलेला भ्रम किंवा डिल्युजन नाही का? एखादी खोटी डायरी लिहिल्याने प्रत्यक्षात काय साध्य होते? तुमचा संशय अगदी स्वाभाविक आहे. पण इथे आपल्याला मानवी मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कार्यपद्धतीकडे पाहावे लागेल. साहित्यात आणि आधुनिक मानसशास्त्रातही एक गोष्ट ठामपणे मानली जाते की आपल्या सुप्त मनाला प्रत्यक्षात घडलेली घटना आणि अत्यंत तीव्रतेने कल्पिलेली घटना यातील फरक अजिबात समजत नाही. तांबा आय म्हणजे माझा स्वतःचा मेंदू खऱ्या आणि खोट्या गोष्टीत फरक करू शकत नाही. नाही, तुमचे कॉन्शियस माइंड करू शकते, पण सुप्त मन किंवा सबकॉन्शियस माइंड करू शकत नाही. याचे एक साधं उदाहरण देते. तुम्ही झोपेत एखादे भयानक स्वप्न पाहता आणि जेव्हा तुम्ही घाबरून जागे होता तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. हो, शरीराला घाम आलेला असतो. अगदी, ती घटना खरी नसते, पण तुमच्या शरीराची प्रतिक्रिया 100% खरी असते. हे खूपच लॉजिकल वाटतंय.
हो ना. जेव्हा तुम्ही सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करून एखाद्या ध्येयाचे दृश्यांकन करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूत एक नवीन न्यूरल पाथवे तयार करत असता. यालाच विज्ञानाच्या भाषेत रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम किंवा RAS असे म्हणतात. हे रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम नक्की काय करतं? हे तुमच्या मेंदूतील एक प्रकारची गाळण आहे, फिल्टर म्हणूया. दर सेकंदाला तुमच्या मेंदूकडे लाखो बिट्सची माहिती येत असते. ही सिस्टम ठरवते की कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे. म्हणजे ती आपल्यासाठी माहिती फिल्टर करते. बरोबर. जेव्हा तुम्ही दृश्यांकनाच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीवर अत्यंत तीव्रतेने लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचा मेंदू खऱ्या जगात त्याच संधी शोधू लागतो ज्याकडे तुम्ही आधी दुर्लक्ष करत होतात. अरे वा. साहित्यात यालाच व्हायब्रेशन्स आणि ऊर्जा असे म्हटले आहे. तुम्ही तुमची ऊर्जा त्या एकाच ध्येयाभोवती केंद्रित करता, ज्यामुळे तुमची कृती बदलू लागते. हे खूपच भारी आहे. म्हणजे मी नुसता भ्रम निर्माण करत नाहीये, तर मी माझ्या मेंदूच्या गाळणीला अशा प्रकारे प्रोग्रॅम करत आहे की तो माझ्या आजूबाजूला असलेल्या त्या विशिष्ट संधींना आणि लोकांशी होणाऱ्या संवादांना ओळखू शकेल. अगदी हेच होतं. आणि यासाठी संगीताचा वापर केल्यास अधिक फायदा होतो असेही या साहित्यात म्हटले आहे. अगदी बरोबर. कारण संगीत हे तर्काला बाजूला सारून थेट तुमच्या भावनांना भिडते. म्हणजे म्युझिकचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. हो. साहित्यात सुचवले आहे की तुमच्या ध्येयाशी सुसंगत असे संगीत निवडा. जर तुम्हाला नातेसंबंधात प्रेम हवे असेल तर तसे रोमॅन्टिक संगीत निवडा. जर करिअरमध्ये मोठी झेप घ्यायची असेल तर अंगावर काटा आणणारे स्फूर्तिदायक संगीत निवडा. जेव्हा तुम्ही डोळे मिटून ते संगीत ऐकता आणि सोबत स्वतःला यशस्वी झालेले पाहता, तेव्हा तुमच्या मेंदूतील रसायने खरोखरच बदलतात. ते संगीत तुमच्या आयुष्याचा एक जिवंत बॅकग्राऊंड स्कोअर बनतो. एखाद्या चित्रपटासारखं हे खरोखरच खूप प्रभावी आहे. म्हणजे आपण स्वतःचा मेंदू प्रोग्राम करू शकतो, आपण स्वतःची ऊर्जा निर्माण करू शकतो. पण आता आपण एका अशा वळणावर येऊया जिथे हे सर्व वैयक्तिक गणित बिघडते. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? जीवन नेहमीच आपल्या मनासारखे किंवा ठरवलेल्या स्क्रिप्टसारखे चालत नाही. बऱ्याचदा अशी वेळ येते जेव्हा आपली वैयक्तिक ऊर्जा पूर्णपणे संपून जाते. आपण थकतो, निराश होतो किंवा आजारी पडतो. अशा वेळी केवळ स्वतःच्या मेंदूवर अवलंबून राहणं पुरेसे नसते. आणि तिथेच या साहित्यातील तिसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो. एका व्यापक उच्च शक्तीशी जोडले जाणे किंवा कनेक्टिंग टू अ हायर पॉवर. या संकल्पनेने माझे लक्ष वेधून घेतले. कारण जेव्हा आपण उच्च शक्ती असा शब्दप्रयोग करतो तेव्हा लगेच डोळ्यांसमोर एखादा धार्मिक देव किंवा आकाशात बसलेली एखादी व्यक्ती येते. साहजिकच आहे. पण साहित्यात ते इतक्या मर्यादित अर्थाने घेतलेलं नाही. उच्च शक्ती ही तुमची स्वतःची आतील शक्ती असू शकते, विश्वाची ऊर्जा असू शकते किंवा निसर्गाचा नियम असू शकतो. मगाशी आपण फोनच्या बॅटरीविषयी बोललो. हो. हे म्हणजे जेव्हा तुमच्या फोनची बॅटरी 5% येते आणि स्क्रीन अंधुक होते तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही तो प्लग उचलून थेट मेन पॉवर ग्रिडला लावता. उच्च शक्तीशी जोडले जाणे म्हणजे स्वतःच्या छोट्या बॅटरीला एका अमर्याद ऊर्जेच्या ग्रिडला जोडण्यासारखे आहे, ज्यामुळे अमर्याद ऊर्जा मिळते. हे बॅटरीचे रूपक खूप छपखल आहे. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनाशी जोडले तर हे जोडले जाणे कसे घडते हे स्पष्ट करण्यासाठी साहित्यात जाणीवेच्या 6 स्तरांचा उल्लेख आहे. 6 स्तर? हो. यातून माणसाचा प्रवास कसा होतो हे समजते. यातला सर्वात वरचा आणि महत्वाचा स्तर आहे ज्याला गुणातीत अवस्था किंवा ट्रान्सेंडन्स म्हटले आहे. गुणातीत अवस्था म्हणजे भौतिक जगाच्या पलीकडे पाहणे. बरोबर. जेव्हा तुम्ही हे जग केवळ घनरूप वस्तूंचा, माणसांचा आणि संकटांचा ढिगारा आहे असे न मानता संपूर्ण विश्व ही एक प्रवाही ऊर्जा आहे असे मानता, तेव्हा जगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो. तुम्ही स्वतःला त्या जगापासून वेगळे समजत नाही. या अवस्थेत एकता किंवा युनिटी जाणवते. आणि मनोवैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा माणसाला खऱ्या अर्थाने वाटते की तो एकटा नाहीये, तो या महाकाय विश्वाचा एक महत्वाचा भाग आहे, तेव्हा त्याचा एकटेपणा आणि असुरक्षितता नष्ट होते. आणि या एकतेतूनच एक अत्यंत सुंदर आणि व्यावहारिक विचार पुढे येतो. भीतीतून नाही तर प्रेमातून जीवन जगणे. अगदी बरोबर. बऱ्याचदा आपण नियम पाळतो, चांगले वागतो, कारण आपल्याला शिक्षेची किंवा लोकांची भीती असते. पण साहित्यात म्हटले आहे की जर तुम्ही प्रेमापोटी जोडले गेलात तर ती जोडणी खरी असते. हो. जसे की एक मूल जे भीतीपोटी शिस्त पाळते आणि दुसरे जे आईवडिलांवरील प्रेमापोटी पाळते.
दोघांच्या कृती समान असतील, पण ऊर्जेत जमीन आसमानाचा फरक असतो. कारण भीती तुमची ऊर्जा शोषून घेते आणि तुम्हाला संकुचित करते, तर प्रेम तुमची ऊर्जा विस्तारते. आणि ह्या व्यापक ऊर्जेशी कायम जोडलेले राहण्यासाठी हिअर अँड नाऊ म्हणजेच वर्तमानात जगणं अत्यंत आवश्यक आहे. हो, वर्तमानात जगण्यासाठी साहित्यात काही मार्ग दिले आहेत. मला त्यातले 2 मार्ग खरोखरच खूप खोल वाटले, जे थेट आपल्या ऊर्जेशी संबंधित आहेत. एक म्हणजे भूतकाळातील दुखापती माफ करणे किंवा फॉरगिव्हनेस. हा खूप महत्वाचा भाग आहे. सुरुवातीला वाटतं की क्षमा करणे म्हणजे आपण दुसऱ्यावर उपकार करत आहोत. पण प्रत्यक्षात जर तुम्ही एखाद्याचा राग मनात धरून ठेवला असेल, तर ती एक अदृश्य दोरी असते, जी तुमची वैयक्तिक ऊर्जा सतत शोषून घेत असते. हे दुसऱ्याला मुक्त करण्यासाठी नाही, तर स्वतःला त्या ऊर्जेच्या गळतीपासून वाचवण्यासाठी असते. अगदी अचूक. तुम्ही स्वतःचा प्लग त्या नकारात्मकतेतून काढून टाकता. आणि दुसरा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड. हो. जेव्हा तुम्ही लहान सहान गोष्टींसाठी कृतज्ञ असता, अगदी सकाळी उठून श्वास घेता येता यासाठीही, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सांगत असता की माझ्याकडे पुरेसे आहे. ही भावना जीवनातील अभाव नष्ट करते आणि तुम्हाला एका सकारात्मक फ्रिक्वेन्सीवर आणून ठेवते. खरंच खूप खोल विचार आहे हा. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात गुंतागुंतीच्या, कुतूहल निर्माण करणाऱ्या आणि कदाचित सर्वात वादग्रस्त भागाकडे वळत आहोत. म्हणजे आपण फेथ हिलिंगकडे वळतोय. हो, आपण ध्यानाविषयी बोललो, मेंदूला प्रोग्राम करण्याविषयी बोललो, ऊर्जेशी जोडले जाण्याविषयी बोललो. पण जेव्हा या उच्च शक्तीवर पूर्णपणे समर्पण केले जाते, तेव्हा त्याचे मानवी शरीरावर आणि आरोग्यावर काय थेट परिणाम होऊ शकतात, हे समजून घेण्यासाठी आपल्याला साहित्यात दिलेल्या ख्रिश्चन फेथ हिलिंगच्या उदाहरणांकडे पाहावं लागेल. आणि इथे पुन्हा एकदा नोंद घेणे आवश्यक आहे की आपण याकडे कोणत्याही धार्मिक श्रद्धेचं समर्थन किंवा खंडन करण्यासाठी नाही, तर या प्रक्रियेमागील कार्यपद्धती आणि मानवी विश्वास कसा काम करतो हे तटस्थपणे पाहण्यासाठी आलेलो आहोत. नक्कीच. प्राचीन काळापासून जेव्हा वैद्यकीय विज्ञान आजच्या इतके प्रगत नव्हते, तेव्हा विश्वासाने बरे करणे हाच एकमेव मार्ग मानला जायचा. पण इथे माझा मोठा प्रश्न उभा राहतो. आपण प्रगत युगात आहोत. जर आज मला आजार झाला तर मी डॉक्टरकडे जातो, एक्सरे काढतो, औषधे घेतो. पण साहित्यात येशू आणि त्यांच्या शिष्यांनी अनेक गंभीर आजार बरे केल्याचे उल्लेख आहेत. हो, तिथे बरेच संदर्भ आहेत. यासाठी मोहरीच्या दाण्या एवढा म्हणजे मस्टर्ड सीड एवढा विश्वास असणं सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहे. विज्ञान आणि ही श्रद्धा यांचा मेळ कसा बसणार? मला एका विशिष्ट घटनेने विचार करायला लावला. कोणती घटना? एका ठिकाणी येशूने माती आणि थुंकीचा वापर करून लेप बनवला आणि तो अंध व्यक्तीच्या डोळ्यांवर लावला आणि ती व्यक्ती बरी झाली. हे सगळं अंधश्रद्धेसारखं नाही का वाटत? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि तुम्ही विज्ञानाचा मुद्दा उपस्थित केलात, म्हणून मी याला आधुनिक वैद्यशास्त्राच्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेशी जोडते, ज्याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. प्लॅसिबो म्हणजे जे औषध नसतंच, पण तरीही रुग्णाला वाटतं की ते औषध आहे आणि तो बरा होतो. अगदी तेच. विज्ञानाने हे वारंवार सिद्ध केले आहे की जर रुग्णाचा एखाद्या गोष्टीवर, मग ती साखरेची गोळी असो, एखादा मंत्र असो किंवा डॉक्टरचा सांत्वनपर स्पर्श असो, जर अढळ विश्वास असेल, तर मेंदू स्वतःहून अशी रसायने आणि हॉर्मोन्स निर्माण करतो जी खरोखरच वेदना कमी करतात आणि शरीराला बरे करू लागतात. अरे वा, म्हणजे शरीर स्वतःला हील करतं? हो, प्राचीन काळातील फेथ हिलिंगमध्ये हा अढळ विश्वासच सर्वात मोठे औषध होता. जेव्हा येशू एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर मातीचा लेप लावतात, तेव्हा ते केवळ त्या काळातील उपलब्ध साधनांचा वापर करत नाहीत, तर ते त्या रुग्णाच्या मनातील श्रद्धा आणि अपेक्षा अत्यंत शिगेला पोचवत असतात. म्हणजे तो मातीचा लेप महत्वाची गोष्ट नाहीये, तर त्या कृतीमुळे रुग्णाच्या मनात जो ठाम विश्वास निर्माण होतो, तो विश्वास आणि त्याच्या मेंदूची प्रतिक्रिया त्याच्या शरीराला हील करते. बरोबर. आणि म्हणूनच साहित्यात शिष्यांना पवित्र आत्म्याच्या माध्यमातून उपचार करताना केवळ हात ठेवून किंवा अगदी रुग्णांच्या भाषेत बोलून त्यांना बरे केल्याचे दाखले आहेत. म्हणजे त्यांनी त्या रुग्णांच्या सुप्त मनावर आणि विश्वासावर थेट काम केले. अगदी. पण मग आधुनिक औषधोपचार आणि ही श्रद्धा हे परस्परांचे विरोधक आहेत का? जर मी श्रद्धेवर विश्वास ठेवला तर मी गोळ्या घेणं सोडून द्यावं का? अजिबात नाही. या साहित्यात एक खूपच परिपक्व विचार मांडला आहे. नैसर्गिक औषधोपचार आणि फेथ हिलिंग हे एकमेकांच्या विरोधात नाहीत. उलट डॉक्टरांना आणि वैद्यकीय विज्ञानाला ईश्वरी योजनेचाच एक भाग मानले गेले आहे.
डॉक्टर हे साधन आहेत आणि उपचार ही देवानेच दिलेली देणगी आहे. त्यामुळे विज्ञानाला नाकारले जात नाही. तर मग या सर्वांचा नक्की अर्थ काय होतो? जर एखाद्याने विज्ञानाचे सर्व मार्ग वापरले, सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार घेतले, मनात 100% विश्वास ठेवला, प्रार्थना केली आणि तरीही तो बरा झाला नाही, तर मग काय? हा खूप कठीण प्रश्न आहे. हो ना? तिथे फेथ हिलिंग फेल जाते का? श्रद्धेचा पराभव होतो का? या प्रश्नाचं उत्तर हे साहित्य कसे देते? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि साहित्यामध्ये यावर अत्यंत प्रामाणिकपणे चर्चा केली आहे. जेव्हा उपचार यशस्वी होत नाहीत तेव्हा काही वेळा कारणे वैयक्तिक असू शकतात असे यात सुचवले आहे. जसे की मगाशी आपण बोललो तसे इतरांना माफ न करणे किंवा जिभेचा चुकीचा वापर म्हणजेच पॉवर ऑफ टंग. म्हणजे सतत आजाराविषयी नकारात्मक बोलत राहणे का? हो, पण त्याही पलीकडे एक अत्यंत सखोल संकल्पना यात मांडली आहे, ती म्हणजे मॅक्रो पिक्चर. मॅक्रो पिक्चर म्हणजे संपूर्ण आणि व्यापक चित्र. होय, आपण मनुष्य म्हणून नेहमी सूक्ष्म किंवा मायक्रो दृष्टिकोनातून पाहतो. आपण फक्त आपला आजार, आपली वेदना आणि आपला तात्पुरता मृत्यू पाहतो. पण उच्च शक्तीचं गणित एका व्यापक, दीर्घकालीन आणि आपल्या आकलनापलीकडील योजनेवर चालते. बऱ्याचदा जे आपल्याला संकट वाटते ते एका मोठ्या चांगल्या योजनेचा भाग असू शकते. पण हे एखाद्या वेदनेत असलेल्या व्यक्तीला कसं पटवून देणार? हे खूपच कठीण आहे. हे कुणाला पटवून देण्यासाठी नाहीये. हे मनोवैज्ञानिक पातळीवर अत्यंत आवश्यक असे संरक्षण आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, वैद्यकीय विज्ञान हात टेकते, तेव्हा माणसाला पूर्णपणे कोलमडून पडण्यापासून कोण वाचवते? हा एक चांगला प्रश्न आहे. जे काही घडत आहे ते माझ्या समजण्यापलीकडच्या एक मोठ्या योजनेचा भाग आहे. हा एक विचार माणसाला त्या असह्य वेदनेतही एक प्रकारची शांतता देतो. तो माणसाला नैराश्यापासून आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारांपासून वाचवतो. म्हणजे तो या विश्वात एकटा नाही, कोणीतरी त्याच्या दुःखाचा भार उचलत आहे ही जाणीव त्याला आधार देते. हो, म्हणजे शेवटी हे सगळे स्वतःचं नियंत्रण सोडून देण्याबद्दल आहे. जेव्हा आपल्या हातात काहीच नसते तेव्हा विश्वासावर स्वतःला सोपवून देणे हा जगण्याचा सर्वात मोठा आधार बनतो. अगदी. आणि जर तुम्ही या सर्व गोष्टी एकत्र जोडल्या तर तुम्हाला एक सलग साखळी दिसेल. बाह्य जगावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी अंतर्मनाचं विस्तार समजून घेणं जास्त गरजेचं असतं. मनातील त्या 60,000 विचारांच्या ट्रॅफिकला ध्यानाने शांत करणे, त्यानंतर दृश्यांकनाच्या माध्यमातून आपल्या सुप्त मनाला म्हणजेच आपल्या रॅटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टमला नवीन दिशा दाखवणे. आणि जेव्हा स्वतःची ऊर्जा संपते तेव्हा विश्वाच्या व्यापक ऊर्जेशी स्वतःला जोडणे आणि शेवटी ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांच्यासाठी श्रद्धेचा आणि विश्वासाचा आधार घेणे. बरोबर. हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. हां, खरोखरच एक अद्भुत आणि डोळे उघडणारा प्रवास होता. माहितीच्या या अतिरेकी जगात जिथे आपण प्रत्येक लहानसहान गोष्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत असतो, तिथे हे साहित्य आपल्याला आठवण करून देते की स्वतःच्या आत डोकावणे आणि वेळेवर नियंत्रण सोडून देणे किती महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीला आपण ज्या एक्स-रे मशीनबद्दल बोलत होतो, जे मानवी मनाच्या बाबतीत काम करत नाही, कदाचित ती संभ्रमावस्था म्हणजे निदानाची अडचण नसून तो एक स्वच्छ कॅनव्हास आहे. क्या बात आहे. ज्यावर आपण आपला स्वतःचा एक्स-रे, आपले स्वतःचे वास्तव विश्वासाच्या माध्यमातून नव्याने रेखाटू शकतो. किती सुंदर विचार आहे हा. जाता जाता यावर विचार करण्यासाठी एक रंजक मुद्दा ठेवतो. आपण सुरुवातीला पाहिलं की मानवी मनात दररोज सुमारे 60,000 विचार येतात. हो. आणि आज आपण हेही समजून घेतलं की तीव्र विश्वासात आणि दृश्यांकनात आपले वास्तव बदलण्याची ताकद असते. तर फक्त एका क्षणासाठी कल्पना करा, उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही त्या 60,000 विचारांच्या गर्दीतील केवळ 1% म्हणजे 600 विचार जाणीवपूर्वक निवडले. आणि त्यासाठी जर संगीताचा वापर केला तर? हो, आणि त्या 600 विचारांसाठी तुम्ही एखाद्या अत्यंत स्फूर्तिदायक संगीताचा बॅकग्राऊंड स्कोअर वापरून तुमच्या सर्व भावनांनिशी तुमचं भविष्य दृश्यांकित केलं तर काय चमत्कार घडू शकेल. ते 600 विचार तुमच्या उर्वरित 59,400 विचारांची दिशा बदलून टाकतील का? तो कॅनव्हास तुमचा आहे आणि रंगही तुमचेच आहेत. उद्या सकाळी तो प्रयोग करून पाहायला नक्कीच हरकत नाही. विचार करत राहा.